बिग बॉस मराठी सीझन 6चा 5व्या सीझनची हुबेहूब कॉपी. पण तरीही राखी सावंतला वाईल्ड कार्ड एंट्री देण्याची वेळ का आली? बिग बॉस मराठी 6मध्ये नक्की काय घडतंय? मागचा सीझन वाजलाय, यंदाचा सीझन गाजवायचा आहे असं रितेश देशमुख म्हटला. पण खरंच तसं होतंय का? पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बिग बॉस मराठी सीझन 6 हा सुरू होऊन 1 महिना झाला आहे. 5व्या सीझनच्या प्रचंड यशानंतर 6वा सीझन कधी सुरू होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. बिग बॉस हिंदी 19 संपल्यानंतर निर्मात्यांनी बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची घोषणा केली आणि 11 जानेवारीपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. खरं तर 5वा सीझन तुफान गाजल्याने 6व्या सीझनकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. खुद्द रितेश देशमुखनेही मागचा सीझन वाजलाय, यंदाचा सीझन गाजवायचाय या टॅगलाईनने प्रमोशन केलेलं. पण प्रीमियरमध्ये स्पर्धक पाहून यंदाचा सीझन म्हणजे 5व्या सीझनची कॉपी आहे असं वाटून गेलेलं. मागच्या वर्षी एक गायक होता म्हणून यंदाच्या सीझनमध्येही एक गायिका आहे. 5व्या सीझनमध्ये एक ज्येष्ठ अभिनेत्री होती म्हणून यंदाच्या सीझनमध्ये देखील एक ज्येष्ठ अभिनेत्री आहे. 5व्या सीझनमध्ये एक बॉडी बिल्डर होता, तेच यंदाही केलंय. मागच्या सीझनमध्ये एक विनोदवीर होता, त्याच धर्तीवर या सीझनमध्येही एक विनोदवीर घेतला आहे. मागच्या सीझनमध्ये बरेच इन्फ्लुएन्सर्स होते, त्याचप्रमाणे यंदाही त्यांना घेण्यात आलं. 5व्या सीझनचीच कॉपी करून 6वा सीझन आणला, पण तो तेवढा गाजत नाहीये हे मात्र नक्की. कारण हा सीझन गाजत असता तर बऱ्याच हिंदी व मराठी सीझनमध्ये येऊन गेलेल्या राखी सावंतला यंदा वाईल्ड कार्ड म्हणून आणण्याची गरज भासली नसती. निर्मात्यांनी 5व्या सीझनची पुरेपूर कॉपी केली, पण शोची वेळ मात्र बदलली. त्यातही हे सर्व स्पर्धक ज्या पद्धतीने गेम खेळतायत ते पाहून कधी कधी वाटतं शाळेतली मुलं भांडतायत. टास्क दिला की तो रद्द होईल असं खेळायचं, आरडाओरडा करायचा आणि एकमेकांना वाटेल तसं बोलायचं. टीव्हीवर खेळतोय, लोक पाहतायत याचं भान स्पर्धकांना नाही. शिव्या देताना काही मर्यादाही ठेवली जात नाही. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये रितेश स्पर्धकांवर कधीतरीच चिडायचा, पण यावेळी तर भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊची सगळी एनर्जी स्पर्धकांची शाळा घेण्यातच जात आहे. मागच्या सीझनची क्रेज फक्त सामान्य प्रेक्षकांमध्येच नव्हती, तर आधीच्या पर्वातील स्पर्धक व मराठी सेलिब्रिटी मोठ्या उत्साहाने हा शो पाहायचे, त्यावर पोस्ट करायचे आणि आपली मतं मांडायचे. पण यंदाच्या सीझनबद्दल त्यामध्येही उदासीनता पाहायला मिळत आहे. एकूणच काय तर जे खपतं तसंच सगळं रिपीट करायचं यावर निर्मात्यांनी यंदा लक्ष दिलं. मागचा सीझन नक्कीच वाजला होता, पण यंदाचा सीझन उरलेल्या 70 दिवसात गाजतो की नाही हे तर कळेलच. दरम्यान बिग बॉस मराठीचा 6वा सीझन तुम्ही पाहताय का? या सीझनमधील तुमचा आवडता स्पर्धक कोणता आहे? आणि एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी कोणत्या सदस्याने पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड एंट्री घ्यावी किंवा इतर कोणता सदस्य वाईल्ड कार्ड म्हणून यावा याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.